नांदेड़ के समाजी कारकुन किशोर हटकर का यौम यादगार मुख्तलिफ समाजी सरगर्मियों के साथ मनाया गया। नेरली के कष्टधाम, संध्या छाया ओल्ड एज होम और सुमन बाल गिरोह में खाना और तौलिए तकसीम किए गए। इस तरह के प्रोग्राम नुमाइंदा कारपोरेटर सुरेश हटकर और नवयुवक मित्र मंडल की जानिब से किए गए। किशोर हटकर समाजी कामों में हमेशा पेश रहते थे। चंद माह कबल इनका इंतकाल हो गया था। इन्हें याद करते हुए मित्र मंडल और अफराद ख़ानदान की जानिब से मुख्तलिफ सरगर्मियों के जरिए खिराज अक़ीदत पेश किया गया। इस मौके पर मित्र मंडल के सुरेश हटकर, संजय कौठेकर, प्रोफेसर सोनसोडे और दीगर मौजूद थे। आज आमचे छोटे बंधू किशोरभाऊ हटकर यांचा स्मृतिदिन जन्मदिन त्यांच्या परिवाराच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये उर्जाचा आपला नेरली ह्या कोष्टधाम या ठिकाणी म्हणजे भोजनदान देण्यात आले। त्याच्यानंतर संध्या छाया ह्या ठिकाणी सुद्धा भोजनदान देण्यात आले आणि आता सुमन बाल कारागृह ह्या ठिकाणी भोजनदान तसेच त्यांना टावेलीचे वाटप करण्यात आले। अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज हे केला। म्हणजे आज आमच्यामध्ये किशोरभाऊ नाहीत, त्यांची आज उणीव ही आम्हाला खूप मोठा याच्यामध्ये जाणवत आहे। जर त्यांनी आज या ठिकाणी असते तर त्यांचा आज फार मोठा जल्लोषामध्ये वाढदिवस साजरा झाला असता। प्रतिवर्षी त्यांचे मित्र, त्यांचे सर्व काही म्हणजे ज्येष्ठ घरामध्ये असे लाडके किशोरभाऊ आमच्यातून आज नाहीत, त्यांचा आम्हाला खूप वाईट वाटते आणि अशा पद्धतीने आज त्याला म्हणजे त्यांना आज आम्ही अभिवादन करून आम्ही त्यांचा एक वाढदिवस साजरा केलेला आहे। आज सकाळी 10:30 वाजता संध्याच्या वृद्धाश्रमगृहामध्ये त्या ठिकाणी जाऊन किशोरभाऊ हटकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून तेथील वृद्धाश्रमांना भोजनदानाचा उपक्रम राबविण्यात आला। त्यानंतर नेरली कुष्ठधाम या ठिकाणी सुद्धा भोजनदानाचा अन्न उपक्रम राबविण्यात आला। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुमन बालगृह या ठिकाणी भोजनदान व लहान मुलांना दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येते हँडलूम अर्थात टाईल, ह्या टाईलचा वापर करण्याकरिता त्यांना वाटप करण्यात आले आणि या ठिकाणी किशोरभाऊ हटकर यांना बौद्ध धम्म संस्कार पदीनं त्रिचरण पंचशील ग्रहण करून भावपूर्ण श्रद्धांजली करण्यात आली, अभिवादन करण्यात आले। या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित होते। हटकर परिवाराच्या वतीनं सुरेशभाऊ हटकर यांच्या पुढाकारानं त्यांचे बंधू गौतम हटकर आणि अरविंद हटकर यांच्या सहकार्याने त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले। खरोखरच हटकर परिवाराच्या वतीनं या किशोर हटकर स्मृतिशेष यांचे पोकळी कधीच न भरून निघणारी ही पोकळी निर्माण झालेली आहे। पण त्यांनी सामाजिक उपक्रमातून आपल्या हटकर परिवाराचं, समाजाचं काहीतरी ऋण आहे, या माध्यमातून हा उपक्रम राबवून एक समाजाला एक प्रेरणादायक उपक्रम राबविण्याची शैली निर्माण करून दिली। या ठिकाणी मी भावपूर्ण स्मृतिशेष किशोर हटकर यांना अभिवादन करतो आणि हटकर परिवारांचे खरोखरच कौतुक करतो। नमो बुद्ध। मनराज टाइल्स एंड ग्रेनाइट घरों की खूबसूरती बढ़ाने के लिए मुख्तलिफ टाइल्स और ग्रेनाइट हैं दस्तियाब। पुरकशिश और नित नए डिज़ाइन की टाइल्स हैं। नैनो सीरीज डिजिटल हाई ग्लोज वॉल की और फर्श की टाइल्स हैं। इसके अलावा किचन, बाथरूम और पार्किंग के लिए पुरकशिश टाइल्स हैं। तमाम टाइल्स हैं साइज के लिहाज से। टेलीफोन ग्रेनाइट, आर्टिफिशियल ग्रेनाइट और दीगर ग्रेनाइट एक ही छत के नीचे। इटकॉन, जॉनसन, यूकॉन, स्विट्जर और दीगर ब्रांडेड कंपनियों की टाइल्सें भी हैं दस्तयाब। कडपा ग्रेनाइट, ऑल स्टेयर्स, तुलसी, मंदिर और डिजाइन पट्टी भी हैं दस्तयाब। भरोसा आपका, गारंटी हमारी। एक बार जरूर तशरीफ लाएं। हमारा पता है मनराज टाइल्स एंड ग्रेनाइट, गुरु खुदे कॉम्प्लेक्स, दुकान नंबर 1, लातूर फांटा, सिडको, मोंढा मार्केट, नांदेड़।